भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार डिसेंबर 1956 जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण झालं, मोतीरामजी वैद्य, वामनजी खोब्रागडे आणि परसरामजी रामटेके हे इतके लोक त्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना संवेदना वाहण्यासाठी तिथे गेले आणि तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक फोटो घेऊन इथे आले आणि तेव्हापासून त्यांनी हा एक निर्धार केला की या जागेवर एक विहार असावा, एक स्तूप असावं. तर ही जागा निवड करण्यामागचा हेतू हा होता की या जागेवर आम्हाला एक विहार निर्माण करायचे. आणि आता मी सांगितलं की आदरणीय विनोदजी अग्रवाल आमच्यासोबत आहेत. आज ज्यांनी प्रवेशद्वाराचं भूमिपूजन केलं. आमची अशी विनंती असेल सर की याला एक तीर्थस्थळ घोषित करून यामध्ये आपण एक स्तूप निर्माण करू आणि एक सामाजिक बांधिलकी त्यामुळे ते निर्माण होईल. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आपणा सर्वांमध्ये उपस्थित आहेत माननीय विनोदजी अग्रवाल सर, आमदार गोंदिया. संविधान हे अनेक लोकांनी मिळून तयार केले अशा अनेक प्रकारच्या वल्गना हे करत असतात. जरी संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला असला परंतु या संविधानाचा संपूर्ण ड्राफ्ट गाभा हा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने हा तयार केलेला आहे. आणि जगातील सर्वात सुंदर लोकशाही संघीय राज्य पद्धती, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांच्या कामाच्या मर्यादा निश्चित करून कोणीही एकमेकाच्या कामामध्ये ढवळाढवळ करणार नाही अशी सुंदर लोकशाही आपण सर्वांकरता अर्पण केलेली आहे. आणि हा संविधान रूपी धम्म मग बहुजन समाज असो किंवा संवर्धन समाज असो, सर्व
जातीपातीच्या धर्मपंथाच्या लोकांना समानतेची संधी देत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. आणि हे करत असताना ज्या वैभवशाली राष्ट्रकरता, वैभवशाली समाजाकरता बाबासाहेबांनी कठोर मेहनत, कठोर परिश्रम घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये संविधानाची रचना करत असताना आपल्याला सर्व हक्क आणि न्याय मिळालेले आहेत. आणि सर्वात मोठा जर कोणाचा अधिकार असेल तर तुम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. कारण स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशामध्ये राजाच्या पोटातून राजा जन्म घेत होता, परंतु बाबासाहेबांमुळे या देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे आपला राजा कोण असावा, आपला प्रतिनिधी कोण असावा हे निवडण्याचे अधिकारसुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. आणि म्हणून आपला जो संविधान आहे, आपली जी लोकशाही आहे, ही जगामध्ये सर्वात सुंदर लोकशाही म्हणून गणली जाते. आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारची संवैधानिक अडचण न येता आपला संपूर्ण देश, जो जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे, हा देश गुण्यागोविंदाने निश्चित रूपाने पुढे जात आहे. आणि म्हणून काही असे लोक असतात ज्यांना संपूर्ण माहिती नसते, ज्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास केलेला नसतो, संविधानाचा अभ्यास केलेला नसतो, असे लोक बाबासाहेब हे फक्त काही मुठभर लोकांकरता होते असा त्यांचा गैरसमज होतो. परंतु ज्या अर्थी आपण जेव्हा बाबासाहेबांच्या जीवनचरित्र असेल, त्यांनी केलेले कार्य असतील, त्यांनी या देशामधील असलेले भेदाभेद मिटवण्याकरता केलेले प्रयत्न असतील, आणि कोणतीही गोष्ट भिक्षा नसून तो आमचा अधिकार आहे, हक्क आहे, हे ठासून सांगण्याची हिंमत फक्त बाबासाहेबांमध्येच होती, या देशातील कोणत्याही व्यक्तीमध्ये नव्हती. आणि म्हणून आज बाबासाहेब या देशातील प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही जातीचा असो, पंथाचा असो, धर्माचा असो, त्या सर्वांकरता बाबासाहेबांनी जो संविधान रूपी धम्म दिलेला आहे, या संविधान रूपी धम्म हा कुणाहीवरही अन्याय करत नाही, सर्वांना समानतेची संधी देतो. असा जगातील एकमेव धम्म म्हणजे आमच्या भारत देशातील संविधान हा धम्म आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण हा दिवस साजरा करत असताना एक संकल्प करण्याचा हा दिवस आहे. आणि संकल्प करत असताना बाबासाहेबांनी जो दिलेला संविधान आहे, बाबासाहेबांनी शोषित, पीडित, वंचित समाजाकरता दिलेला लढा आहे, वेळोवेळी त्यांचे विचार आहेत, हे विचार घरोघरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची आपली जबाबदारी आहे. कारण जरी बाबासाहेब आपल्यामध्ये नसले, परंतु बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांची महत्ती, या देशाकरता त्यांनी केलेलं अर्पण आणि त्यामागे असलेली संघर्षाची कहाणी ही खरोखरच
या देशाला आणि जगाला जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब के विचार इस देश में हमको आगे बढ़ने के लिए, हमारे देश को आगे बढ़ाने के लिए निश्चित रूप से प्रेरणा देते रहेंगे। और यह विचार हमको प्रत्येक व्यक्ति तक पहुंचाने का संकल्प करने का आज का दिन है। और बाबा साहब भले ही आज हमारे बीच में न हो, लेकिन उनका किया हुआ कार्य हम सब के लिए एक समुद्र से भी बड़ा, महासागर से भी बड़ा एक विचार, उनके लेख ये हमको निश्चित तौर पे आगे बढ़ने में प्रेरणा देंगे। यानंतर मी पुढचा विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो आहे माननीय डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सर, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांना। या देशाला एक सूत्रपणा, ज्याला आपण म्हणतो की एका मालेमध्ये गुंफवून ठेवण्याचं कार्य जर या देशामध्ये कोणी केलं असेल, कारण की या देशामध्ये विविध भाषा, विविध संस्कृती, विविध धर्म आणि अशा या विस्तीर्ण अशा भारताला एकत्रित जर कोणी ठेवण्याचं आत्तापर्यंत जर कार्य केलं असेल तर या भारतीय संविधानाने केलेलं आहे। कारण आपण बघतोय की या भारताच्या आजूबाजूची परिस्थिती मागील 50 वर्षापेक्षाही कमी कालावधी त्यांना झालेला आहे, परंतु तिथली जी काही व्यवस्था होती ती अनेक वेळा वेगवेगळ्या पातळीवरती नष्ट करण्यात आली आणि तिथे जे काही लोकशाहीचे मूल्य होते ते पायदळी तोडवण्यात आलेले आहेत। परंतु जर खऱ्या अर्थाने या देशाचा आत्मा ज्याला आपण म्हणू शकतो, जे काही असेल ते संविधान आहे। कारण आपल्याला माहीत असेल की शेवटच्या घटकाला सुद्धा, म्हणजे या देशामध्ये प्रत्येकाला जर समानतेच्या तत्वामध्ये या देशामध्ये कोणी जर आणलं असेल ते संविधान आहे। कारण आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये आपल्याला जे काही अधिकार मिळालेले आहेत, आज आपण इथे सगळेजण बसलो आहोत, आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतो आहेत आणि आपल्याला कुठे पण मन मोकळेपणाने आपले विचार मांडता येतात। आणि हे जर या देशामध्ये जर संविधान अस्तित्वात नसतं, आपण जर 1950 पूर्वीची जर परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये शासनाच्या विरोधामध्ये सुद्धा बोलण्याचा अधिकार नव्हता। जो कोणी शासनाच्या विरोधात बोलत होता त्याला जेलची हवा खावं लागत होती। पण आज अशी परिस्थिती नाही। का नाही? कारण या देशामध्ये संविधान कायदा आहे आणि म्हणून या संविधानाचा गौरव आपण सगळ्यांनी वाढवला पाहिजे। महाराष्ट्र शासनाने 2008ला एक सामान्य प्रशासन विभागाने GR काढला आणि संपूर्ण ठिकाणी संविधानाचं वाचन व्हायला पाहिजे, प्रस्ताविकेचं वाचन व्हायला पाहिजे, संविधानाचे सोहळे साजरे व्हायला पाहिजे। फक्त काही ठिकाणीच ते होतात। सगळ्यांनी संविधानाला आजही एक नागरिक म्हणून स्वीकारलेलं नाही। जर खऱ्या अर्थाने संविधानाला स्वीकारायचं असेल तर शासनाला 2018ला पुन्हा एक GR काढण्याची गरज पडली नसती की संविधानामध्ये जे काही नागरिकाचे मूलभूत अधिकार आहेत, कारण मूलभूत अधिकाराच्या संदर्भामध्ये सगळेजण जागरूक असतात, आपले हक्क मागण्यासाठी सगळ्या दरबारामध्ये वेगवेगळे आंदोलनं करतात, वेगवेगळे निवेदनं सादर करतात, परंतु मूलभूत जे कर्तव्य आहे भारतीय संविधानाच्या 51व्या कलमानुसार जे घटनात्मक तरतुदीनुसार मूलभूत कर्तव्य हे सगळ्यांसमोर आलेले आहेत, त्या कर्तव्याप्रती अनेक जण जागृत नाहीत आणि खऱ्या अर्थाने त्या कर्तव्याची जाणीव करून शासनाला GR काढून द्यावं लागलं आणि ही एक फार मोठी शोकांतिका या देशामध्ये आहे।
आणि संपूर्ण वर्षभर तो कार्यक्रम राबवायचा होता, परंतु अनेक जणांना मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये जे काही संविधानामध्ये 11 प्रकारचे मूलभूत कर्तव्य जे दिलेले आहेत त्या बाबतीमध्ये शासनाला अवेअरनेस करून देण्याची गरज पडते आहे, हे फार शोकांतिक आहे. आजही मला असं वाटते की या बसलेल्यापैकी अनेक जणांनी संविधानाची पुस्तक बघितलेली नसणार, कारण की मला गोंदिया जिल्ह्याचा थोडा जास्त अनुभव आहे. दादांना माहीत आहे की या जिल्ह्यामध्ये अनेक संविधानाचे फार मोठे मोठे कार्यक्रम झाले. अनेक ठिकाणी मी त्या कार्यक्रमामध्ये गेलोत, परंतु अनेक गावामध्ये अजूनही संविधान पोहोचलेलं नाही. अनेक लोकांनी संविधान बघितलं सुद्धा नाही, वाचण्याची फार दुरावस्था आहे. ही का अशी अवस्था निर्माण झालेली आहे? कारण या देशातील सर्व नागरिकांना सगळ्या गोष्टी मोफत मिळालेल्या आहेत. ज्या गोष्टी मोफत मिळतात त्याचं महत्त्व फार कमी असते. म्हणजे आपल्याला जर थोडासा इतिहासामध्ये विचार केला तर अनेक लोकांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी 100, 50, 150, 200 वर्ष संघर्ष करावा लागला. 17 अगस्त 1932 को इस देश के अंदर एक संविधान लिखा गया जिसमें सिर्फ 4 आर्टिकल थे, और वो जो 4 आर्टिकल थे उन 4 आर्टिकल्स को इस देश के अंदर कम्युनल अवार्ड के नाम से जाना जाता है. और ये जो 4 आर्टिकल्स है ये 17 अगस्त 1932 को कम्युनल अवार्ड में बाबा साहब ने लाए, और इन आर्टिकल्स को सिर्फ 38 दिनों के अंदर यानी 24 सितंबर 1932 को पूना पैक्ट के तहत निरस्त कर दिया गया. साथियों, ये जो तारीख है, ये तारीख आपको समझना बहुत जरूरी है, तभी आपको ये वर्तमान का जो संविधान है ये समझ में आएगा. यानी जो आजादी हमको 1932 में ही मिलने वाली थी, उस आजादी को पूना पैक्ट में निरस्त कर दिया गया. तब बाबा साहब ने इस देश के बहुजनों के मुक्ति के आंदोलन को या मुक्ति के उद्देश्य को पूर्ण करने के लिए वहीं पर एक प्लानिंग डिजाइन किया, प्लानिंग बनाया, और एक नया संविधान बनाने के लिए वो अग्रसर हुए. 1932 में पूना पैक्ट के तहत वो संविधान 4 आर्टिकल का जो संविधान था वो निरस्त कर दिया गया. उसके बाद बाबा साहब ने 1935 को महाड़ में जो सत्याग्रह हुआ चौदार तलाव का, वहां पर एक घोषणा की कि मैं जिस धर्म के अंदर पैदा हुआ उस धर्म के अंदर मैं मरूंगा नहीं. उसके बाद 1950 को इस देश का संविधान बाबा साहब ने लागू किया, और उस संविधान में बहुजनों के जितना आजादी के सारे कायदे उस संविधान में डाल दिए. और फिर 1956 को बाबा साहब ने नागपुर के अंदर धम्म की दीक्षा ली और दी. तो साथियों, यानी 1932 से लेकर 1956 तक का जो सफर है, ये सफर आपको समझना पड़ेगा. 1956 में जब धम्म दीक्षा लेने का ऐलान बाबा साहब ने जब किया था, उस वक्त बाबा साहब को कुछ लोगों ने ऑब्जेक्शन लिया, उनको धमकियां देनी शुरू की कि अगर आप धर्मांतरण करते हो तो आपके जो हक और अधिकार दिए हुए हैं, यानी 340, 341, 342 में जो आरक्षण दिए गए हैं वो तमाम आरक्षण निरस्त कर दिए जाएंगे. तो उस वक्त बाबा साहब ये कहते हैं कि धर्मांतरण तो होगा, धम्म दीक्षा भी होगी, क्योंकि मैं जिस धर्म में पैदा हुआ था उस धर्म में सिवाय शोषण के और दूसरा कुछ भी नहीं है, इसलिए धर्मांतरण तो होगा. मैं अपने बहुजनों को शोषण से मुक्त करूंगा और इन्हें धम्म दूंगा. ऐसी भावना भूमिका बाबा साहब की थी. तो उन्होंने उस वक्त कहा कि मेरे आरक्षण को निरस्त नहीं किया जा सकता, और उसका जवाब मेरे कोर्ट की जेब में है, ऐसा कुछ कहा. तो उनके कोर्ट के जेब में क्या होगा? इस देश के आर्टिकल
यानी आर्टिकल 15 में जो प्रावधान है वो आर्टिकल 15 में वो प्रावधान किया जा चुका था, धर्म, वंश, जात, लिंग एवं जन्मस्थान के नाम पर भेदभाव करने के लिए मनाई। यानी हम अगर धर्मांतरण करें फिर भी हमारे हक और अधिकार जैसे थे वैसे ही रहेंगे। साथियों, मैं एक एक आर्टिकल की तरफ अगर जाने की कोशिश करूंगा तो मामला गंभीर हो जाएगा, समय बहुत हो चुका है। तो मैं आपको कुछ गिनी चुनी बातें बताने की कोशिश करूंगा। जैसे कि मैं गोंदिया शहर में एक बार पहले भी ये कह चुका हूं कि बाबा साहब ने इस देश के लोगों को मतदान का अधिकार दिया। ये जो सेंटेंस है, ये जो वाक्य है, इस वाक्य को हमारे देश के लोगों को अच्छी तरह समझ लेना चाहिए, क्योंकि अगर ये वाक्य आपको समझ में आ गया तो आपको ये समझ में आ जाएगा कि इस देश के अंदर सबसे बड़ा सत्यानाश यहीं से शुरू हुआ। अब अगर हम बात कर रहे हैं बाबा साहब की, ये वाक्य की समीक्षा आज मैं आपके सामने करूंगा। हमारे लोग कहते हैं कि बाबा साहब ने हमें मतदान करने का अधिकार दिया, और इसमें से बाबा साहब ने ये शब्द निकाल दिया जाए, मतदान करने का अधिकार दिया ये शब्द निकाल दिया जाए तो मतदान का अधिकार, ये 2-3 शब्द रह जाते हैं, उसमें से बीच का जो का है ना वो भी निकाल दो। अब रह गया मतदान और अधिकार, ये 2 ही शब्द रह गए ना। अब ये 2 शब्द अगर रह गए तो अब बोल कौन रहा है? बाबा साहब बोल रहे, अधिकार बाबा साहब ने दिया। तो मुझे आपको ये समझाना है कि बाबा साहब की बात हो रही है, किसी शेंडी वाले की हो रही क्या? नहीं। तो बाबा साहब एक तरफ कहेंगे कि मैंने आपको मतदान करने के लिए कहा, और दूसरी तरफ आप ये कहेंगे कि मैंने आपको मतदान का अधिकार भी दिया। ये डिस्ट्रैक्शन समझ में आ रहा है? एक तो बाबा साहब ये कहते कि मैंने तुम्हें मतदान करने को कहा, या फिर ये कह देते कि मताधिकार दिया, लेकिन दान भी करने को कहा और अधिकार भी दिया। ये 2 डिस्ट्रैक्शन आपको समझना है। एक्चुअली बाबा साहब ने आपको कभी भी मतदान का अधिकार नहीं दिया, आपको मताधिकार दिया। बहुत ही सुंदर मार्गदर्शन सर ने अपने विचारों से उपस्थितों को किया है। करतोय माननीय सुनीलजी खोब्रागडे सर, मुंबई, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, पत्रकार, मुख्य संपादक, महानायक। एखाद्या पदावर जेव्हा एखाद्याची नेमणूक होते त्यावेळी तो काय काम करणार ह्याचा जाबचार त्याला दिला जातो। त्याचप्रमाणे ह्या देशाचा पंतप्रधान काय करेल ह्याचा जाबचार जो आहे, त्याचं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य भारतीय संविधानाच्या कलम 36 ते कलम 51 मध्ये नमूद केलेलं आहे। त्याच्याविषयी आपण कधी ह्या देशाच्या राज्यकर्त्यांना जाब विचारला आहे काय? संविधानाचं गुणगान करणे वेगळं आणि संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ होणे, कर्तव्य तत्पर होणे हे वेगळं। संविधान दिन साजरा करत असताना या देशाच्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी मी सदा सर्वदा कर्तव्य तत्पर राहील अशा प्रकारचा निश्चय आपण केला पाहिजे। दुसरं जे आहे की संविधानाचे भाग मी जेव्हा सांगितले की फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे संविधानाचा, फिलॉसॉफिकल पार्ट 3 आणि पार्ट 4 हा संविधानाचा याला फिलॉसॉफिकल तत्वज्ञानात्मक आधार आहे। आणि मग कलम 52 पासून पुढे जे आहे हे संविधानाचा एक्झिक्युशनचा पार्ट, संविधानाची अंमलबजावणी कशी होईल हे सांगणारा पार्ट आहे। आणि त्यामुळे हे करत असताना मी त्याच्या अधिक तपशिलात, कारण माझं भाषण खूप लांबेल याच्यावर, त्याच्यामुळे अधिक तपशिलात न जाता भारतीय संविधानाने जे स्वप्न पाहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न कशा प्रकारचं होतं, तर ह्या देशामध्ये सभ्य समाज अस्तित्वात यावा। 1930 साली लोथियन कमिटीला दिलेल्या निवेदनात भारत हे राष्ट्र नाही, जो समाज अनेक जातीमध्ये विभागला गेलेला आहे, त्या अनेक जातीच्या विभागल्या गेलेल्या लोकांचे एक राष्ट्र कसं होऊ शकते हा प्रश्न बाबासाहेब विचारतात। त्यानंतर 17 डिसेंबर 1946 ला संविधान सभामध्ये बाबासाहेबांनी हे संविधान कसं असलं पाहिजे नेहरूला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3310 शब्दाचा एक विशाल म्हणजे एक प्रदीर्घ असं भाषण केलेलं आहे। आणि या भाषणामध्ये ते मानतात, ह्या भाषणामध्ये ते सांगतात की आज जरी एकमेकांमध्ये युद्धरत असलेल्या प्रतिस्पर्धी गटामध्ये आपण विभागला गेलेलो असेल तरी परंतु जेव्हा वेळ येईल ह्या राष्ट्राची महान परंपरा जपण्याचा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा हा संपूर्ण देश आपले संपूर्ण मतभेद विसरून एक होईल अशा प्रकारची ग्वाही ते त्याला देतात। आणि ह्या संविधानाचा फिलॉसॉफिकल पार्ट काय असेल ते विशद करतात। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जे विचारतात ना की बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने संविधान लिहिलेलं नाही, त्याच्यामध्ये संविधान सभा होती, इतके होते, ते होते, इतक्या कमिट्या होत्या. तुम्हाला सांगतो, ड्राफ्टिंग कमिटीच्या एकूण 212 सभा झाल्या. 212. ह्या 212 सभापैकी 141 सभाचे अध्यक्ष म्हणून 141 सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने कंडक्ट केल्या, एकट्याने. कारण ते 7 सदस्य होते. त्या 7 सदस्यांपैकी एकाचा मृत्यू झालेला होता. कृष्णमाचार्यांनी सांगितलं होतं आपल्याला. टी कृष्णमाचार्यांनी 25 जानेवारी 1949 रोजी संविधान भारतीय राष्ट्राला अर्पण करताना जे भाषण केलेलं होतं, त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की ड्राफ्टिंग कमिटीच्या 7 सदस्यापैकी 1 सदस्य मृत्यू पावला, 1 सदस्याने राजीनामा दिला, 1 सदस्य अमेरिकेत निघून गेला, 1 सदस्य राज्यामध्ये गुंतून पडला, 2 सदस्य आजारी होते आणि 2 सदस्य जे आहेत ते दिल्लीच्या बाहेर राहत होते, त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही. मग हे ड्राफ्टिंग जे आहे, हे ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 212 सभापैकी 141 सभामध्ये एकटे बाबासाहेब आणि त्यांचे बाकीचे कर्मचारी एवढेच होते, बाकी कोणी नव्हतं. आणि जर आपण पाहिलं तर एकूण संविधान तयार झाल्यानंतर संविधान जेव्हा विचारार्थ सादर करण्यात आला, त्याचं पहिल्यांदा वाचन झालं संपूर्ण संविधानाचा पार्लमेंटमध्ये आणि लोकांना त्याच्यावर आक्षेप मागवण्यासाठी ते खुलं करण्यात आलं. एकूण किती आक्षेप आले संविधानावर? हे संविधान असं पाहिजे, तसं पाहिजे, त्याच्यात अमुक नमुक पाहिजे, तमुक पाहिजे, ह्याचा अंतर्भाव झाला पाहिजे, अशा प्रकारे एकूण 7,635 आक्षेप त्याच्यावर आले. 7,635. या 7,635 आक्षेपाचं वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या 7,635 आक्षेपापैकी एकूण 5,162 आक्षेप जे आहेत ते निकाली काढले. त्याच्यात काही तथ्य नाही, त्याची आवश्यकता नाही. निकाली काढले, वाचून त्याचं स्पष्टीकरण देऊन निकाली काढले. आणि उर्वरित 2,473 आक्षेप जे होते, ह्या 2,473 आक्षेपाला त्यांनी विशिष्ट प्रकारचं रूप देऊन संविधानामध्ये अंतर्भूत केलं. केवढं प्रचंड कार्य आहे, किती मोठे कार्य आहे की जे लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं काय, मी मंत्रालयामध्ये काम केलेलं, एखादा कायदा कसा तयार होतो आणि कायद्याचं ड्राफ्टिंग कसं केलं जातं हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. जोपर्यंत संबंधित खात्याचे सचिव, संबंधित खात्याचे मंत्री आपल्याला डायरेक्शन देत नाही, कॅबिनेट नोट अप्रूव्ह करत नाही, कॅबिनेट नोट अप्रूव्ह झाल्यानंतर मग त्याचं ड्राफ्टिंग जे आहे ते ड्राफ्टिंग कसं करायचं ते ठरलं जातं. मी मंत्रालयामध्ये अनेक प्रकारचं ड्राफ्टिंग केलेलं आहे कायद्यांचं आणि GRचं, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. जे लोक BN रावला किंवा इतर कोणाला श्रेय देतात ना, त्याने समजून जावा की 7,635 आक्षेपाचं वाचन करणं, त्याच्यापैकी जे योग्य नाही त्याला रिजेक्ट करणं, ते योग्य आहे त्याचा अंतर्भाव करणं आणि त्याला विशिष्ट अशा प्रकारचं कायद्याचं स्वरूप देणं हे काही सामान्य काम नाही, ते अतिशय असामान्य काम आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर, आक्षेप वगैरे अंतर्भूत झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी भारतीय पार्लमेंटमध्ये संविधान सभेमध्ये भाषण केलं. ते भाषण किती शब्दाचं होतं माहिती आहे? 8,334 शब्दाचं अत्यंत प्रदीर्घ भाषण केलेलं होतं की हे संविधान काय आहे, कशा प्रकारे आहे, या संविधानाचा सॉल्व काय आहे, आत्मा काय आहे, संविधानापासून हे राष्ट्र कशा प्रकारचं राहणार आहे. आपण जर पाहिलं 26 जानेवारी 1950 पूर्वी ह्या जगाच्या पाठीवर भारत नावाचा देश होता काय? ह्या देशाला कोणी हिंदुस्तान म्हणायचे, कोणी हिंद म्हणायचे, कोणी अमुक म्हणायचे, कोणी काय म्हणायचे, त्याला नावच नव्हतं, इंडिया म्हणायचे. बहुसंख्य लोक इंडिया म्हणायचे. जगाच्या पाठीवर, जगाच्या नकाशामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत नावाचं राष्ट्र जन्माला घातलं. राष्ट्र कसं असेल? राष्ट्र जन्माला घातलं, राष्ट्राचे जनक आहेत ते. आणि हे राष्ट्र कसं असेल तर हे राष्ट्र ह्या उद्देशिकेमध्ये नमूद केलेल्या प्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समता, आत्मसन्मान आणि बंधुता ह्याच्या पायावर आधारित असेल हे घोषित केलं. त्यामुळे या राष्ट्राचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. संविधान दिनाची आठवण ठेवताना, संविधान दिन साजरा करत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान सभेसमोर जे भाषण केलं, त्या भाषणाची शब्दमर्यादा, कारण मी पत्रकार माणूस आहे, पत्रकाराला शब्द सामर्थ्य आणि शब्द मर्यादा ह्याच्यासाठी फार महत्त्व द्यावं लागतं. अमुक बात तुमचा लेख 600 शब्दातच पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही, किंवा 1000 शब्दातच पाहिजे. त्यामुळे मी वारंवार बाबासाहेबांनी किती शब्दाचं भाषण केलं आपल्याला आठवून सांगताय, 3,900 शब्दाचं भाषण केलं. आणि ह्या भाषणामध्ये हे संविधान काय आहे, हे राष्ट्र कसं असेल, आणि हे राष्ट्र असं झालं नाही तर ह्या राष्ट्राला, ह्या देशातील विषमतेने ग्रस्त लोकशाहीचा उभा केलेला हा डोलारा
मोडून काढतील अशा प्रकारचं भाकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तरीही परंतु आज भारतीय संविधान टिकून आहे. अजूनही या देशामध्ये अनंत हालअपेष्टा सहन करून, टोकाचा भेदभाव सहन करून, अत्यंत अत्याचार सहन करून, अत्यंत अमानवीय अवस्थेत जगून सुद्धा या देशातील दबलेला, पिचलेला, नाडलेला, शोषलेला दलित माणूस, ओबीसी माणूस, मुस्लिम माणूस बंड नाही करत आहे. का नाही करत आहे? कारण बाबासाहेबांचे उपकार आहेत. त्यांनी सांगितलं आहे की जे ग्रामर ऑफ एनर्जी असं अराजकतेचे व्याकरण तुमच्याकडून निर्माण होऊ देऊ नका. जे ते म्हणजे परिवर्तनाचे, बदलाचे संसदीय मार्ग उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी कोणताही बदल हा रक्तविरहित मार्गाने, संसदीय मार्गानेच करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. हा आदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दबल्या, पिडल्या, नाडल्या, शोषल्या गेलेल्या लोकांना दिलेला आहे. त्यामुळे या देशात अजूनही एवढे अमानवी अत्याचार सहन करूनही या देशामध्ये रक्तरंजित क्रांती होत नाही. अत्याचारकर्त्यांच्या खुनाचा बदला खुनाने घेतला जात नाही. तो कायद्याच्या द्वारेच घेतला जातो. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर उपकार आहेत. ह्या देशावर नव्हे तर ह्या देशातील शोषक जातींवर, उच्चवर्णीय जातींवर उपकार आहे. आणि म्हणून आज संविधान दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची आठवण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं की माझा देश एक सभ्य देश असेल, सिव्हिल सोसायटी असेल. सिव्हिल सोसायटी म्हणजे काय? तर सिव्हिल सोसायटीमध्ये 3 प्रकारच्या व्यवस्था असतात. एक असते आर्थिक व्यवस्था, दुसरी असते राजकीय व्यवस्था आणि तिसरी असते सामाजिक व्यवस्था. आणि या तीनही व्यवस्था एकमेकावर कुरघोडी न करता, एकमेकावर अतिक्रमण न करता स्वतंत्रपणे कार्यरत असतात. आणि स्वतंत्रपणे कार्यरत राहिल्यानंतर त्याच्यातून नागरिकांच्या 3 प्रकारच्या जबाबदाऱ्या निर्माण होतात. पहिली जबाबदारी काय असते? मी इंग्लंडच्या घटनेचं उदाहरण दिलेलं होतं. करार, तो तोंडी असो किंवा लेखी असो, त्या कराराशी बांधील राहणे. सिव्हिल सभ्य समाजामध्ये नागरिकाची पहिली जबाबदारी लेखी किंवा तोंडी कराराशी बांधील राहणे. दुसरी जबाबदारी जी आहे संविधानाचे सार्वभौमत्व सॉव्हरेनिटी मान्य करणे. संवैधानिक प्रोप्रायटी ज्याला म्हणतो आपण, संवैधानिक किंवा कॉन्स्टिट्युशनल प्रोप्रायटी म्हणजे संविधानाचे औचित्य, संविधानाची एक योग्यता, त्याचं श्रेष्ठत्व ते मान्य करणे. सार्वभौमत्व आणि श्रेष्ठत्व ह्या दोन्ही बाबी मान्य करणे. तिसरी जबाबदारी काय असते? तर तिसरी जबाबदारी कॉन्स्टिट्युशनल मोरलिटीचं पालन करणे, संवैधानिक नीतिमत्तेचं, नैतिकतेचं पालन करणे ही तिसरी जबाबदारी. आणि ह्या 3 व्यवस्था आणि 3 जबाबदाऱ्या ह्याच्यातून 9 प्रकारची नागरी समाजाची, सिव्हिल सोसायटीची 9 प्रकारची वैशिष्ट्य निभतात. त्या 9 प्रकारच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे की सभ्य समाज हा व्यापक समूहभान ठेवून असतो. व्यापक समूहभान म्हणजे काय? तर ह्या देशामध्ये जेवढे लोक राहतात त्या लोकांप्रती माझं काहीतरी जबाबदारी आहे. माझ्यामुळे, माझ्या वर्तणुकीमुळे माझ्या समाजातील इतर लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. मी कायदा तोडला तर इतर लोकांना त्रास होईल. मी जर बेबंद वागलो तर माझ्या समाजाला त्रास होईल. मी जर अनैतिकतेचं पालन केलं तर त्याचा अनिष्ट पायंडा पडेल. ही जाणीव ज्याला व्यापक समूहभान म्हटलं जातं. हे व्यापक समूहभान ह्या 9 वैशिष्ट्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य जे आहे की समाजामध्ये ज्या काही संस्था आहेत, ती धार्मिक संस्था असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, त्या संस्थांमध्ये योग्यतेनुसार जबाबदारी मिळण्याची संधी असेल. हे दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य काय आहे? तर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचे कायद्याच्या मर्यादेत राहून त्याला बहाल करण्यात आलेले जे स्वातंत्र्य आहेत, जे समानतेचे अधिकार आहेत, ते अधिकार उपभोगण्यामध्ये कोणत्याही प्रकारची संस्था त्याला आडकाठी करतात. हे तिसरं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या 9ही वैशिष्ट्याचं वर्णन करत जर राहिलो मी तर बराच वेळ जाईल. पण एकूण 9 वैशिष्ट्य आहेत, ती आपण कुठे मिळेल तिथे वाचून घ्या. साधारणपणे याच्यासाठी अतिशय एक सुंदर पुस्तक आहे, गोल्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत समाजशास्त्राचे, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे की नागरी समाजाची वैशिष्ट्य काय आहेत. गोल्डन स्वेट्झनायझर अमेरिकन याचे, तर त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर रीतीने विहित केलेलं आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे भारतीय संविधानाचं प्राणतत्व जे आहे ते संवैधानिक मार्गाने, रक्तपात विरहित मार्गाने सोशल ट्रान्सफॉर्मेशन, सामाजिक परिवर्तन घडवून आणणे आणि या सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, माणसाचा व्यक्तिसन्मान आणि बंधुता प्रवर्धित करणे
हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यापुढे ठेवलेलं आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक संविधान दिनीच नव्हे तर सदा सर्वदा अहोरात्र आपण प्रयत्न केले पाहिजे. आज होतं काय आहे की संवैधानिक नीतिमूल्य रुजवण्यासाठी केवळ अशा प्रकारचे सभा संमेलनाचे कार्यक्रम पुरेसे नसतात, तर समाजामध्ये जे साहित्य निर्माण होते त्या साहित्यामधून या मूल्यांची रुजवणूक व्हावी लागते. टीव्हीवरचे सिरियल पाहत असताना एकीकडे अंधश्रद्धा पसरवण्यात येत असेल आणि भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्पर वाढवणे हे जर नमूद असेल, तर या सायंटिफिक टेम्पर आणि सिरियलमध्ये दाखवण्यात आलेल्या वस्तुस्थिती ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा वाढते. निश्चितपणे मी आठवतोय. तर मित्र, अशा प्रकारे साहित्यामध्ये कलाकृतीमध्ये संविधानाच्या नीतिमूल्याचा प्रसार व्हावा ह्याच्यासाठी साहित्यिकांनी, वक्त्यांनी, कलाकृती निर्माण करणाऱ्यांनी, डायरेक्टर्सनी, कलाकारांनी सगळ्यांनी आपला सहभाग नोंदविला पाहिजे. तेव्हाच भारतीय संविधानावर आधारित राष्ट्र खऱ्या अर्थाने निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने आपण भारतीय संविधानाची वारंवार आठवण करत संविधान दिन साजरा करत राहू, अशा प्रकारची मी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. घटनेची चौकट कशाला म्हणायचं तर 1973ला केशवानंद विरुद्ध भारती खटला, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला, नानी पालखीवालांची मतं, दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले वेळोवेळचे निर्वाळे या सगळ्यांची गोळाबेरीज करता घटनेची चौकट त्याच्यात 4 मुद्दे सांगितले गेले. जे मुद्दे तुमच्या माझ्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी जे आपण म्हणतो ना बोलायचं काम नाही, कायदा माझ्याच बापानं लिहिलाय, तुझ्या बापानं लिहिलाय तर वाच, कायद्यात काय सांगितलं ते वाच, कारण ते वाचल्याशिवाय तुला तो कायदा वाचवता येणार नाही. हे जरा समजून घे. कायदा वाचवावा लागेल तुला. काय सांगितल्यात घटनेची चौकट म्हणून ज्या 4 बाजू सांगितल्या त्यातली पहिली बाजू, या देशाचे नाव भारत 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 असेल, ते कोणालाही बदलता येणार नाही. आणि ते नाव जर तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला 368 क नुसार वर 272 खासदारांची मंजुरी आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक विधानसभातल्या आमदारांची मंजुरी घ्यावी लागेल, तर नाव बदलू शकाल, अन्यथा नाही. किती पण आपटा तुम्ही, नाही जमणार तुम्हाला. दुसरा मुद्दा सांगितला घटनेच्या चौकटीचा. काय सांगितलेलं आहे? फंडामेंटल राईट मध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. फंडामेंटल राईट तुम्हाला अजिबात बदलता येणार नाहीत. म्हणजे मी जे मगाशी कलम 14, 15, 16, 17, 18, 19 हे जे सांगितलं, याला रद्द करण्याचा अधिकार संसदेकडे नाही. संसदेला तो अधिकार मिळवायचा असेल तर संसदेला वर 272 खासदारांचं बहुमत आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांचं बहुमत घ्यावं लागेल, तर आणि तरच ते करू शकतात. ॲट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होऊ शकत नाही, कारण तो कलम 17 वर आधारलेला आहे. कलम 17 फंडामेंटल राईट आहे आणि फंडामेंटल राईट ते काढू शकत नाहीत. ह्याला म्हणतात बाबासाहेबाचा कायदा. तिसरा भाग सांगितला घटनेच्या चौकटीचा. काय सांगितलंय तिसऱ्या भागामध्ये? सेपरेशनचं जे तत्व आहे ना, ते तत्व कुणालाही बदलता येणार नाही. म्हणजे काय? मगाशी जे मी सांगितलं, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ तिघे एका लाईन मध्ये असतील आणि तिघांवर कुणीच असणार नाही. सत्ता 3 ठिकाणी विभागलेली असेल, त्याच्यावर कुणीच असणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो की 10वी पर्यंतही शिक्षण न झालेले किसन बाबूराव हजारे जेव्हा लोकपाल विधेयक आणायची भाषा करतात, तेव्हा त्यांचं लोकपाल विधेयक हे अँटी कॉन्स्टिट्युशनल, असंविधानिक असतं. कारण ते काय म्हणतायत की लोकपाल आणा आणि लोकपालाला काय अधिकार द्या, तर लोकपालाला खासदारांची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे, लोकपालाला मंत्र्याची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे, लोकपालाला न्यायाधीशाची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे. दादा हो, तुम्ही विचार करा, खासदार म्हणजे कायदे मंडळ, मंत्री म्हणजे कार्यकारी मंडळ, न्यायाधीश म्हणजे न्याय मंडळ, जर तिघांची चौकशी करायचा अधिकार लोकपालाला द्यावा लागेल तर लोकपाल कुठे बसवावा लागेल? लोकपाल तिघांच्या वर बसवावा लागेल. पण घटनेत तर हे प्रावधानच नाहीये. म्हणजे अण्णा हजारे सरळ सरळ घटनाबाह्य स्टेटमेंट करतात
घटना मोडीत काढायची असते. कारण अण्णा हजारेचे जे स्पॉन्सर असतात, ज्यांना या देशातली संसदीय लोकशाही नको आहे, जे अध्यक्षीय लोकशाही आणू पाहत आहेत, ज्यांना एकाधिकार नेतृत्व उभं करायचं आहे, ते लोक अण्णा हजारेचं आंदोलन जाणीवपूर्वक कॉर्पोरेट पद्धतीनं उभं करतात. आमच्या हे लक्षात यायला पाहिजे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या तिघांच्या वर समजा लोकपाल बसवला आणि उद्या लोकपालानंच गेम केला आणि तोच करप्ट निघाला, तर त्याचं काय करायचं? त्याला टॅली करायची यंत्रणा काय, यावर अण्णा काहीच बोलत नाही. आणि आमच्यातले बी काही येडे त्याच्यासोबत मै भी अन्ना तू भी अन्ना, मै भी अन्ना तू भी अन्ना करत राहतात. सोचते नाही है. कलम 368 क मध्ये चौथी बाजू काय सांगितली बघा. पहिली बाजू, या देशाचे नाव बदलता येणार नाही. दुसरी बाजू, मूलभूत अधिकार रद्द करणारा कुठलाही कायदा करता येणार नाही. तिसरी बाजू, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे तिघे अबाधित असतील, यांच्यावर कुणी असणार नाही. आणि चौथी बाजू सांगितली आहे, बाबासाहेब म्हणतात ही जी प्रोसेस आम्ही सांगितलेली आहे यात तुम्हाला कधीच बदल करता येणार नाही. घ्या दणका, ह्याच्यातच बदल करता येणार नाही. आता दादा हो, अडचण काय आहे माहिती आहे? मी माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे येते. अडचण ही आहे की जेव्हा वर 272 खासदार असा आकडा आम्ही वारंवार सांगतोय, आज घडीला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारकडे ऑलरेडी क्लिअर कट मेजॉरिटी आहे. त्यांच्याकडे 300च्या जवळपास खासदार आहेत. म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकलेली आहे. हे संविधान धोक्यात आहे असं का म्हटलं जातं? त्याचं कारण हे आहे की वर त्यांच्याकडे तेवढं बहुमत आहे, खाली एक एक राज्य ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य त्यांच्या हातात जाऊ न देणे ही तुमची जबाबदारी आहे. आता ती तुमची जबाबदारी तुम्ही कशी पार पाडली पाहिजे बरं? तर तुमची जबाबदारी पार पाडताना सगळ्यात त्याची प्री कंडिशन ही आहे की तुम्हाला तुमची पिढी सशक्त बनवावी लागेल. तुमची पिढी सशक्त आहे का? नुसतीच शरीराने नाही तर बुद्धीनेही सशक्त आहे का? बुद्धीने सशक्त आहे का असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपली पोरं काय म्हणतात? आपल्या काय हातात आहे बे? एअरपोर्ट विकत घ्यायचं का विकायचं हे त्यांच्याच हातात आहे. सरकार पाडायचं का ठेवायचं हे बी त्यांच्याच हातात आहे. जगायचं का मरायचं शेतकऱ्यांनी हे बी त्यांच्याच हातात आहे. आणि तुझ्या हातात काय आहे बे? तुझ्या हातात फक्त फेसबुकची पोस्ट करायचंय. हाँ, तू आटे की सोच ही नहीं रहा है, तू खाली डाटे की सोच रहा है. वो तुझे मुफ्त में डाटा दे रहे हैं और तुझसे तेरा आटा छीन रहे हैं. आणि पोरं आमची येण्यासारखी हुल्ल नादाला लागली. IPLचं काय झालं, वर्ल्ड कपचं काय झालं, पोरं त्याच नादात. बाप इकडे कुळवाच्या मागं रणा काढू काढून सेंचुऱ्या मारू मारू थकायला लागला. त्याचं रेकॉर्ड पोरगा अजिबात मोजला गेलो. आणि काय झालं बे कोहलीचं? झालं का बे रेकॉर्ड? TV बघत बघत परीक्षेच्या काळात माय किचन मध्ये पोरगण बाप खित करायला लागले. तो पोरग एकदमच ओरडतंय, पप्पा छक्का छक्का. माय टाळ्या वाजवती, आय छक्का छक्का म्हणते. काय धंदे चालले, काय कुठं चालले? हम भीम के लगते जिगर, हम है किधर? सोचना तो पडेगा. जर हे संविधान वाचवायचं असेल तर आधी बौद्धिक सशक्त पिढी तयार करावी लागेल. सशक्त पिढी तयार करताना जाणीवपूर्वक आम्हाला ज्या माइंड एंगेजिंग टास्क ते देऊ पाहतायत त्या टास्कमधनं आधी बाहेर निघावं लागेल. त्या टास्कमधनं बाहेर निघताना आमच्या या ज्या सगळ्या मायमावल्या बसल्या आहेत त्या जरा इडियट बॉक्समधून बाहेर येण्याची गरज आहे. एवढे टास्क देऊन ठेवले की आमचा प्रयत्नवाद आमच्या हातातनं काढून घेतला. सोमवारी TV लावला, ओम नमः शिवाय. मंगळवारी जय माता की, बुधवारी जय गणेशा, गुरुवारी जय साईबाबा, शुक्रवारी माता की चौकी, शनिवारी जय हनुमान, रविवारी रामायण महाभारत ठरलेलंच आहे. डोकं कधी निघायचं? आणि पोरं सोरं सगळी क्रिकेटमध्ये अडकलेली. सोचेंगे कब, पडेंगे कब? पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया ना. पहिल्यांदा हे लक्षात ठेवावं लागेल. आमची पिढी आम्हाला सशक्त घडवायची असेल तर अजून एक गोष्ट करावी लागेल. माया हो, बाप हो, दादा हो, राजे हो. मी तुम्हाला राजे हो राजे हो राजे हो म्हणायले मगापासून. लक्षात घ्या, तुम्ही राजे आहात. बाबासाहेबांनी तुम्हाला राजे व्हायची मुवमेंट सांगितली. पोतराजासारखे नको वागायला, राजे बनूया. राजे होण्याची मुवमेंट समजून घेऊया.
आणि जर राजे होण्याची मुवमेंट समजून घ्यायची असेल तर हे लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा आमच्याकडे इलेक्शनच्या काळात पुढारी येतात ना, लीडर, तिकडनं लीडर येतात आणि त्याच्यासोबत आमच्यातले काही डीलर असतात. ते लीडर आणि डीलरची गाठ घालून जेव्हा आपल्याकडे येतात ना, तेव्हा आपल्यातले बसलेले त्याला सांगत असते, साहेब आम्हाला काही नको, काय करा साहेब, आमच्याकडे ना ते स्मशानभूमी आहे ना, त्याला कंपाऊंड वॉल पाहिजे. स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल मागते. कशाला गरज आहे रे कंपाऊंड वॉलची? मध्ये असणारा काही बाहेर येणार नाहीये आणि बाहेरच्याला मध्ये जायची इच्छा नाहीये, कशाला कंपाऊंड वॉल लावताय त्याला? स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल द्या म्हणे. स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल. साहेब आम्हाला पुतळा द्या. साहेब पुतळा तयार झालाय त्याच्यावर छत्री द्या. साहेब आमच्याकडे त्या बुद्ध विहाराची कमान द्या. दादा हो, बुद्ध विहाराची कमान मागण्यापेक्षा सत्तेची कमान आमच्या हातात कशी येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे आम्हाला ह्याची कंपाऊंड वॉल द्या आणि त्याचं हे करा, या रस्त्याला ह्याचं नाव द्या, त्याचं नाव द्या. महापुरुषांची नावं रस्त्यांना देण्यापेक्षा महापुरुषांच्या रस्त्यांवरून चालणे जास्त महत्त्वाचे असते. हे एकदा आमच्या पिढीला समजावून सांगावं लागेल, कळावे लागेल. आमच्या पिढीच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल की जेव्हा तुमच्याकडे लीडर येतात आणि त्यांच्यासोबत काही डीलर असतात, तेव्हा त्यांना जर काही मागायचं असेल तर त्यांना एक नक्की मागा. तो काँग्रेसचा असू देत, तो राष्ट्रवादीचा असू देत, तो शिवसेनेचा असू देत, तो भाजपचा असू देत, तो मनसेचा, तो कुठल्याही पक्षाचा असू देत, त्याला एक मात्र ठणकावून सांगावं लागेल की दादा आमच्यात हिम्मत आहे, आमचं काय करायचं ते. आमची पोरं मोठी झाली ना तर आमची पोरं हे पुतळ्यामधल्या बाबासाहेब करण्यापेक्षा आम्ही घराघरात बाबासाहेब तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय. साहेब तुमच्या मेहरबानीची गरज नाही. आम्हाला जर काही द्यायची इच्छा असेल ना तुमची दादा, तर नेते हो, आम्हाला एवढी एकच गोष्ट करा, तुमचं पोरगं ज्या स्कूलमध्ये, ज्या कॉलेजमध्ये, ज्या क्वालिटीचं शिक्षण घेतंय ना, त्या स्कूलमध्ये, त्या कॉलेजमध्ये, त्या क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. ते जास्त गरजेचं आहे. आम्हाला जोपर्यंत क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही तोपर्यंत आमचं क्वालिफिकेशन वाढत नाही, आणि जोपर्यंत आमचं क्वालिफिकेशन वाढत नाही तोपर्यंत आमची कपॅसिटी वाढत नाही. आम्हाला आमची कपॅसिटी जर वाढवायची असेल, इकडे एका बॅनरवर लिहिलंय, बाबासाहेबांचं कोट लिहिलंय, मी मगापासून बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करत होते. बाबासाहेब असं सांगतात, जोपर्यंत आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांच्यातली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. आमचं अर्थकारणच पक्क नसेल तर आमचं राजकारण पक्क होऊ शकत नाही. हे बरोबर आहे की आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचे, पण दादा हो, शासनकर्ती जमात होण्याच्या आधीचे 3 पिलर ते समजून घ्या. डायरेक्ट जर 4थ्या पिलरकडे जाल तर कसे शक्य होईल? आधीचे 3 पिलर नीट समजून घ्यावे लागतील. हेही समजून घ्यावं लागेल की आम्ही ज्या चळवळी करतोय त्या खरंच चळवळी आहेत की निव्वळ प्रतिक्रियावादी आंदोलनं आहेत. कारण ॲक्शन ते करत आहेत, आम्ही फक्त आणि फक्त रिॲक्शनरी मुवमेंट चालवत आहोत. आणि रिॲक्शनरी मुवमेंट काय असते माहिती आहे का? समजा तुम्हाला सर्दी झाली, समजा तुम्हाला ताप आला, तुम्ही ॲनासिन, विक्स ॲक्शन 500 किंवा एखादी अजून कुठली गोळी घेता. गोळी घेतल्यावर एखाद्याला त्या गोळीची ॲलर्जी होते, फुंसे येतात किंवा रॅशेस येतात, ती रिॲक्शन असते. पण फुलसे आणि रॅशेस येतात म्हणून कुणी औषध घ्यायचं थांबत नाही, औषध घेतलं जातं. कारण औषध घेतल्यावर तब्येत बरी होणार आहे. तब्येत बरी होणं ही परमनंट क्रिया आहे. फुंसे आणि रॅशेस ही टेम्पररी क्रिया आहे, ती रिॲक्शन आहे. आपण टेम्पररी रिॲक्शनमध्ये अडकत चाललोय का, हा जरा विचार करावा लागेल. तिकडे ते कुठेतरी जंतर मंतरवरती संविधानाची प्रत जाळतात, आम्ही लगेच निषेध मोर्चे, मुर्दाबादचं प्रतिक्रियावादी आंदोलन उभं करतो. हे प्रतिक्रियावादी आंदोलन उभं करण्यापेक्षा एक सशक्त कृती कार्यक्रम आम्ही आखू शकतो का, यावरती जास्त भर देण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे संविधान जर खऱ्या अर्थानं कामयाब बनवायचं असेल, इतकं सुंदर संविधान जर खऱ्या अर्थानं यशस्वी करायचं असेल, तर आम्हाला बाबासाहेबांचा ॲक्शन प्लॅन समजला पाहिजे. आणि बाबासाहेब ॲक्शन प्लॅन सांगताना सांगतात, लक्षात घ्या दादा हो, बाबासाहेबांच्या काळातल्या बाबासाहेबांच्या सगळ्या चळवळी यशस्वी ठरल्या. मग ती काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, महाडचा सत्याग्रह असो, मनुस्मृतीचं दहन असो, दीक्षा घेण्याचा कार्यक्रम असो, किंवा संविधान
अर्पण करण्याचा, संविधान पूर्ण करण्याचा कार्यक्रम असो, बाबासाहेब प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरले, पण बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळी मात्र प्रत्येक टप्प्यावर अपयशी का ठरत चालल्या, याचं ज्या वेळेला आपण मूल्यमापन करायला लागतो त्यावेळेला त्याची 2 कारणं आम्हाला महत्त्वाची सापडतात. त्यातलं एक की आमची आंदोलनं प्रतिक्रियावादी होत आहेत का ते तपासून घेण्याची गरज आहे, आणि दुसरी गोष्ट आम्ही एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा इमोशनल टूलमध्ये जास्त अडकलोय का. इमोशनल टूलमध्ये आपण फार अडकलोय. जर माझं बोलणं जर समजत असेल ना माया हो, दादा हो, राजे हो, जर तुम्हाला माझं बोलणं समजत असेल, मी समारोपाकडे आली आहे, मला समारोप करायचा आहे. जर माझं बोलणं समजत असेल की आम्ही एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा इमोशनल टूलमध्ये जास्त अडकलोय, आम्ही प्रायोगिक पद्धतीने काम करण्यापेक्षा आम्ही भावनिक पद्धतीने जास्त काम करतोय, हे जर समजून घ्यायचं असेल, चला मला एक साधा प्रयोग करूया. चला जरा माहोल थोडासा जरा बदलूया, जोरात घोषणा देऊया. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणावं. माझी सगळ्या पोराटोरांना, सगळ्या आमच्या भावांना, सगळ्या आमच्या दादांना, काकांना, मामांना, नानांना, आजांना, वहिनींना, बहिणींना, आयांना एकच विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय. एका आवाजात बोलूया, एका आवाजात दणक्यात बोलूया. हा आवाज घुमला पाहिजे, एकानेही लाजायचं नाही, संकोचायचं नाही. चला सगळ्यांनी मी जेवढं म्हणतेय तेवढं माझ्या पाठीमागं म्हणायचंय. मी जेवढं म्हणतेय तेवढं न लाजता सगळ्यांनी एका आवाजात बोलूया. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबा, अरे 1.5 तास रक्त आटवलं रे, 1.5 तास रक्त आटवलं. मी म्हटलो की एक्सपेरिमेंटल टूलपेक्षा आम्ही इमोशनल टूलमध्ये अडकलोय, आणि शुद्ध मराठीत म्हटलं की मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. शुद्ध मराठीत म्हटलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. एकदा सोडून 10 वेळा म्हणलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. मी म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पण मी इतक्या जोशमध्ये म्हणलं की मी आधी काय म्हणलंय ते तुम्ही विसरूनच गेला. फुल तॅशमध्ये आलात तुम्ही, इमोशनल झालात, लगेच जय म्हटलात. चला दादा हो, हरकत नाही तरीही आता मात्र नक्की जयकारच करूया. आता आपण घोषणा देऊया आणि जयच करूया, शुद्ध मराठी जयच करूया. आता चला सगळ्या महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊयात आणि जय जयकार करूयात. आता खरंच जय जयकार करूयात. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा, रामदेव बाबांचा. ही अडचण आहे आमची, कळलं. आम्ही इमोशनल टूलमध्ये अडकलोय. लोक आम्हाला इमोशनली चार्ज करतात. लोक आधी आम्हाला भावनिक करतात, तापवतात. आम्ही फुल तॅशमध्ये येतो, मग आमच्या धमन्या तटतटायला लागतात, रक्त आमचं खवळायला लागतं, वाहायला लागतं, खळखळायला लागतं, मेंदू तापायला लागतो, मेंदूच्या शिरा अशा एकदम तटतटायला लागतात, आणि बरोबर ते मौका साधतात. दादा हो, महापुरुषांचा विजय असो म्हणायला हरकत नाही, पण जाणीवपूर्वक सुरुवातीला महापुरुषांची नावं घेऊन आम्हाला इमोशनल करून ते असं काही चार्ज करतात की नंतर निव्वळ गल्ला भरू आणि बैमान सेटिंग बेटिंग करणाऱ्यांचे सुद्धा जय जयकार करायला लावतात. अडचण तिथे आहे आमची अडचण तिथे आहे. हे इमोशनल पॉलिटिक्स जे आहे, हे जे इमोशनल टूल आहे ते थांबवावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूलकडे आम्हाला यावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूलवर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत चळवळी खऱ्या अर्थानं उभ्या राहणार नाहीत. त्या चळवळी उभ्या करण्यासाठी कटिबद्ध होणं जास्त गरजेचं आहे. ते का? कारण येणारा काळ अत्यंत धकाधकीचा आहे. या येणाऱ्या काळात या नव्या पिढीला बाबासाहेबांनी, राजर्षी शाहू महाराजांनी, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी जी धरोहर आम्हाला दिली
जी शिदोरी आम्हाला दिली, ती शिदोरी जर आम्ही पुढच्या पिढीला देण्यासाठी जर काबिल राहिलो नाही तर मग आमच्या जगण्याला काही अर्थ नसेल. म्हणून हे गरजेचं आहे की आम्ही आता तरी जागे होणं गरजेचं आहे. ते दरवेळेला टेस्ट घेतात, त्यांची लिटमस टेस्ट चालू असते आणि दुर्दैवाने तुम्ही त्यांच्या टेस्टमध्ये झोपलेले आढळता. जागे व्हा, विचार करा. वेगवेगळे हे जे काही राजकीय नेते आहेत हे सगळे आमच्यासोबत खेळत राहतात. महापुरुषांचं नाव तोंडी लावण्यासाठी घ्यायचं आणि यांचे हेतू यांनी साध्य करायचे. हा कावा जरा ओळखावा लागेल. संविधान वाचवायचे असेल तर संविधान अभ्यासावे लागेल. आजच्या संविधान दिनाच्या दिवशी आम्हाला काही संकल्प करूनही पुढे जावं लागेल. तो संकल्प अशा पद्धतीने करावा लागेल की एक, आमच्याकडे जितकी म्हणून विहारं आहेत, या विहारांमध्ये वंदना झाल्यानंतर रोज किमान एक कलम आम्ही जमलेल्या लोकांना समजावून सांगू शकू का? फक्त एक कलम आम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट आम्हाला करता येईल का? गावागावातनं, घराघरातनं इथून पुढच्या निवडणुका EVM मशीनद्वारे नको तर त्या बॅलेट बॉक्सद्वारे झाल्या पाहिजेत. मतपेटीतनं निवडणुका झाल्या पाहिजेत. त्या मशीनवरच्या निवडणुका नको. यासाठी किमान एक पोस्टकार्ड आम्ही राज्यपालांच्या नावे लिहू शकू का? ही चळवळ आता चालवणं गरजेचं आहे. बॅन EVMची मुवमेंट चालवल्याशिवाय गत्यंतर नाही तर त्यांच्या त्या 2/3 मेजॉरिटीचा जो भस्मासूर आहे, हा भस्मासूर इथपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. मी हे सगळं म्हणणं मांडताना फक्त आणि फक्त या संविधानाच्या हिताचा विचार करत म्हणणं मांडत राहिले. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरीसुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, चुकून कुणाचाही उपमर्द झाला असेल, तर त्या सगळ्या महानुभावांची, विद्वानांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबऱ्यांची मी यक्काचीही माफी मागणार नाही. कारण एकदा बोलून पुन्हा शब्द परत घ्यायला मी काही अण्णा हजारे किंवा मोदी शेठ नाही की एकदा कृषी कानून करणार, पुन्हा मागे घेणार, पुन्हा स्वतःच माफी मागणार. हे असलं काही आपल्याला जमत नाही. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. सरते शेवटी फक्त आणि फक्त या 2 ओळी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. हर दीवार, हर नगर, हर डगर, हर शहर से लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरा मकसद है कि यह सूरत बदलनी चाहिए. तेरे दिल में ना सही, मेरे दिल में सही, लेकिन कहीं ना कहीं भयाग तो जलनी चाहिए.